नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सागर मिरगे आणि तुम्ही बघत आहात रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे कपाशीवरती जी शेवटची फवारणी ती नेमकी कोणती घ्यावी. मित्रांनो, सध्या पुढ्या पात्या पकलेल्या आहे आणि आता अशी स्टेप आहे की जी याच्यानंतर जी फवारणी आहे ती म्हणजे चालणार नाही. आणि याच्यानंतर आपण जे जर शेतामध्ये जर बघितलं तर याच्यानंतर जे बरेचसे शेतकरी आहे की जी यांची शेवटची फवारणी असते मित्रांनो. आणि शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की नेमकी कोणती फवारणी घ्यावी. तर मित्रांनो, तुमच्यासाठी जी की स्वस्त पण असेल आणि रिझल्ट पण देईल आणि दीर्घकाळापर्यंत आपल्याला त्याचा रिझल्ट भेटेल. म्हणजे जोपर्यंत आपण कॉटन जे कापूस वेचत नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट भेटेल आणि त्यासाठीच घेऊन आलेलं मित्रांनो मी नेमकी कोणती फवारणी वापरा. मित्रांनो, सिजंटा कंपनीचं जे पोलो आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं वापरायचं आहे. मित्रांनो, हिचा रिझल्ट म्हणजे एकदम असा परफेक्ट आहे आणि दीर्घकालापर्यंत आपल्याला जे झाडांची सुरक्षा म्हणतो आपण ते देण्याचं काम करतं मित्रांनो. आणि काही लोकांचे प्रश्न असतात मित्रांनो की सिजंटा कंपनीचे पोलो वापरल्याने कपाशी लाल वगैरे होते. असं काही नाही शेतकरी मित्रांनो. कपाशीचा आणि पोलोचा लाल होण्याचा काही संबंध नाही. ती जमिनीवरती असते किंवा पोलोमुळं असं काही होत नाही मित्रांनो. आणि जे पण होतं तर ते नेमकं कशा पद्धतीने होतं ते पण सांगतो मित्रांनो. पोलोचं जे प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे जास्त नाही घ्यावं लागतं मित्रांनो. ज्याप्रमाणे लिटरला समजा की जे प्रमाण ते कमी प्रमाणात घ्यावं लागतं मित्रांनो पोलो. आणि पोलो जर कमी प्रमाणात आणि व्यवस्थित जर मारण्यात आलं तर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत आपल्या झाडाची सुरक्षा हे आपण करू शकतो. हे बघू शकता मित्रांनो, मी माझ्या शेतात पण असं लावलेलं आहे. पहा, म्हणजे फवारणी झालेली मित्रांनो. आपली जी शेवटची फवारणी असते मित्रांनो ती हे बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.